नमस्कार, मी सुप्रियाज किचन ब्लॉग्स आणि बरंच काहीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण सोड्याचं कालवण पाहणार आहोत। तर हे कालवण आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो आणि अत्यंत टेस्टी असं हे कालवण लागतं। तर वेळ न घालवता सुरू करूयात ही रेसिपी बनवायला। तर त्यासाठी इथे मी सोडे घेतलेले आहेत। आता हे सोडे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली। आता हे सोडे मी आत भाजून घेत आहे। सोडे व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। सोडे भाजले की असे पांढरट दिसतात, तर हे पांढरट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता भाजले की काढून घ्यायचे। आता हे सोडे 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। या सोड्यांवर काही धूळ जमा झालेली असते, तर ही धूळ व्यवस्थित निघून जावी त्यासाठी हे सोडे व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। मी आता हे सोडे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। जोपर्यंत याचं पाणी व्यवस्थित नितळ असं दिसत नाही तोपर्यंत हे मी धुवून घेणार आहे। सोडे व्यवस्थित चोळून धुवायचे आहेत, त्यामुळे त्याची माती किंवा जी धूळ आहे ती व्यवस्थित निघते। आता बघा, हे तिसऱ्या वेळा मी धुवून घेत आहे। सोडे व्यवस्थित धुवून झालेले आहेत। आता तीच कढई घेतलेली आहे थोडीशी धुवून, तर त्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकत आहे। आता तेल चांगलं गरम झाले की 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये मी टाकत आहे आणि कांदे व्यवस्थित लाल होईपर्यंत परतायचे आहेत। कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये मी अर्धा चमचाचा पण कमी मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती टाकत आहे। अद्रक लसूण पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। सोड्याला त्याचा स्वतःचा असा सुगंध आणि चव असते, तर त्यामुळे भाजी टेस्टी होते। परंतु थोडा रस्सा करायचा असेल तर अद्रक लसूण पेस्ट नक्की टाका। त्यानंतर धुतलेले सोडे घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। सोडे कांद्यातच असे परतून घ्यायचे, त्यामुळे त्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो, त्याचा कच्चापणा निघून जातो, त्यामुळे भाजी टेस्टी होते। तर हे सोडे व्यवस्थित असे परतून घ्यायचे तेलावरच। मसाला टाकायच्या आधीच मी हे सोडे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। सोडे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर मसाले टाकायचे आहेत। इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे आणि छोटे 2 चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे कलरसाठी। तर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। यामध्ये खूप जास्त मसाले टाकायची गरज नाही, अगदी घरगुती मसाल्यातच ही भाजी व्यवस्थित होते आणि छान लागते। मसाले सुद्धा तेलावर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे। हे सोडे जेवढे तेलावर छान परतून घेताल तेवढी भाजी अधिक टेस्टी होते, त्यामुळे सोडे परतताना व्यवस्थित काळजी घ्यायची। बारीक गॅसवर सोडे परतायचे आणि हे सोडे छान परतले, मसाले छान परतले की त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पटकन शिजावा यासाठी मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। आपण अगोदर मीठ टाकलेलं नाही, आता टोमॅटो शिजताना मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर मी झाकण ठेवत आहे 5 मिनिटासाठी। 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आणि बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्यांना व्यवस्थित आणि हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आता थोडंसं मी पाणी टाकत आहे टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी, अगदी थोडं किंचितसं पाणी टाकत आहे आणि हे 5 मिनिट पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे मी। पाच मिनिटांनी बघू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे, अगदी एकजीव झालेला आहे। आता तुम्ही ही भाजी अशी सुक्कीसुद्धा करू शकता किंवा पातळ रस्सासुद्धा करू शकता। तर इथे मी थोडासा पातळ रस्सा करणार आहे, खूप जास्त नाही, परंतु हे सोडे शिजण्यासाठी थोडे यामध्ये पाणी टाकायचं आणि एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आता त्यावर मी
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. सोड्याची सुकी भाजी देखील खूप टेस्टी लागते, तर त्यासाठी तुम्ही कमी पाणी टाकायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटांनी बघा, मला जितका पातळ रस्सा हवा आहे तितकं हे छान तयार झालेलं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असा हा रस्सा किंवा हे सोड्याचं कालवण तयार झालेलं आहे. बघू शकता. हे कालवण तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.